नाही, खरं आहे शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या प्रत्येक शिवभक्ताचे आराध्य दैवत आहे, अस्मिता आहे, प्राण आहे, अभिमान आहे. 2 महिन्यांनी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे काही नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचं भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादांच्या सहकार्याने जितके कार्यक्रम महाराष्ट्रात केले गेले, काँग्रेसचं सरकार असताना इतक्या मोठ्या संख्येने कधीच कार्यक्रम केले गेले नाही. जे काँग्रेसचे लोक 2008-5 मेला अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण अनुकूल करण्याचा निर्णय घेतला. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण अनुकूल करण्याचा निर्णय घेणारे आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवर जे बेगडी प्रेम दाखवत आहे त्याचं आश्चर्य आहे. पंडित नेहरूंनी आपल्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत छत्रपती शिवाजी महाराज हे वाट चुकलेले देशभक्त होते असा उल्लेख केला आणि नंतर त्या पुस्तकातला तो संदर्भ शिवभक्तांच्या दडपणामुळे काढावा लागला. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचं भांडवल करून सत्तेचं स्वप्न पाहिलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा राज्याचा संकल्प हा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून केला जात आहे. आपल्यालाही माहिती आहे की ज्या योजना केल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारावर महाराष्ट्र पुढे एक एक पाऊल प्रगतीच्या मार्गावर वेगाने नेईल यासाठी महाराष्ट्राचं महायुती सरकार कटिबद्ध आहे. ज्यांनी मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णपणे उद्ध्वस्त केला, ज्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुतळा काढून टाकला, ते लोक आज मात्र याचं भांडवल करत महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्त करण्याचं स्वप्न बघताय. माननीय मोदीजींनी पंतप्रधान म्हणून या घटनेच्या संदर्भात माफी मागितली आणि अतिशय स्पष्टपणे सांगितलं की हा माझ्या हृदयाच्या भावनेचा विषय आहे. आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे, दुसरा टप्पा. सरकार इथे येते आहे, मुख्यमंत्री आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. काय दुसऱ्या टप्प्याचं नियोजन आहे त्याच्याबद्दल काय? नाही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वर्ष पूर्ण झाल्यावर रयतेच्या राज्याच्या मार्गावर महाराष्ट्र जावा यासाठी अनेक योजना आखल्यात. त्यापैकी माझी लाडकी बहीण योजना आहे, माझा लाडका भाऊ योजना आहे. मुलींना ओबीसी असेल, ओपन असेल, कोणतीही माझी बहीण असू दे, कन्या असू दे, त्यांना जर ते गरीब असतील, उत्पन्न कमी असेल तर 100% फीस सवलत तिथं देण्यात आली. शेतकऱ्यांना 100% 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत वीज माफी देण्यात आली. असे अनेक निर्णय हे महायुती सरकारने घेतलेत. पण या वर्षाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. हे वर्ष संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षात डायरेक्टिव्ह 41मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा एखाद्याच्या जीवनात त्याची चूक नसताना त्याच्या वाट्याला हलाखीचं जीवन येतं तेव्हा सरकारने मदत केली पाहिजे. आज 2,48,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 आणि महायुतीचं सरकार आल्यावर पुन्हा यामध्ये वाढ करण्याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी घोषित केला आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने हा पहिला टप्पा आहे. आता 2 महिन्याचे पैसे दिलेत. सप्टेंबरमध्ये ज्यांनी अर्ज केले त्यांना 3 महिन्याचे पैसे दिले जाणार आहे. काँग्रेसच्या लोकांना याचा त्रास होतो आहे आणि म्हणून नवीन नवीन मुद्दे काढून ही योजना ही लोकांच्या स्मरणातून बाहेर जावी, या योजनेचं विस्मरण व्हावं
असं काम काँग्रेसचे लोक पूर्ण शक्ती गवून करत आहे. काही त्यांचे लोक हायकोर्टात गेले, कधी घोषणा केली. म्हणजे जेव्हा यांनी खटाखट 8,500 रुपये देण्याचा विषय केला तेव्हा मात्र कधी तिजोरी आर्थिक स्थिती नाही. आणि आता सांगतात इन्कम टॅक्स पेअरच्या पैशाचा असा कसा उपयोग केला. हे सांगायचं असेल आदरणीय राहुल गांधींना जाऊन सांगा ना. मग त्यांनी तेव्हा खटाखट 8,500 रुपयाची घोषणा केली तेव्हा एकही काँग्रेसचा नेता म्हणत नव्हता की इन्कम टॅक्स पेअरला तुम्ही विचारलं का. आता मात्र इन्कम टॅक्स पेअरला तुम्ही विचारलं का 1,500 रुपये देताना, किंवा व्हिडिओ काढायचे आम्हाला 1,500 रुपये नको. अरे तुम्हाला नको तर घेऊ नका ना. कोणी तुमच्या मागे लागले नाही. काही तुमच्यावर FIR दर्ज केला का. तुम्हाला नाही नको असेल तर घेऊ नका. पण ज्यांना हवा आहे त्यांना भरू द्या ना. इथं काही जोर जबरदस्तीने कोणी फॉर्म भरत नाही आहे. फॉर्म हे स्वतःचे स्वतः भरायचे आहे. काँग्रेसचा पूर्णपणे या योजनेला विरोध आहे आणि त्यांना या योजनेच्या घोषणेनंतर काय करावं काय करू नये हे समजायला मार्गच राहिला नाही. इकडे विधानसभेत विरोध करायचा, राज्याच्या तिजोरीची चिंता व्यक्त करायची आणि बाहेर येऊन मंडप टाकून तुम्ही या आम्ही फॉर्म भरतो हे सांगायचं. अशी काँग्रेसची नेहमीच दुटप्पी भूमिका राहिली. आणि आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शेवटच्या माझ्या बहिणीपर्यंत जावी. ही योजना कदापिही कधीही बंद होऊ शकणार नाही. याचे अर्ज भरण्याची मुदतसुद्धा कधीही बंद होणार नाही. ही मुदत नेहमीसाठी चालू राहणार. आपण वादग्रस्त वक्तव्य केले ज्यामुळे तुमचे घटक पक्ष राष्ट्रवादी नाराज झाले. तर आता तानाजी सावंतने म्हटलं होतं की NCPच्या मांडीला मांडी लावून बसल्यानं मला मळमळ होत आहे. त्यावरून आता त्यांना त्यांची हकालपट्टी करायची मागणी आहे ती राष्ट्रवादीकडून केली जाते. महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी महायुती सरकार येणं ही महाराष्ट्राची आवश्यकता आहे. ही महाराष्ट्राची गरज आहे. तुम्ही बघितलं असेल की 1 मे 1960 नंतर आजपर्यंत महाराष्ट्र शक्तिशाली होता. तो वेगाने जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि तेव्हाची शिवसेना युतीचं सरकार, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल, मुंबईचे 50 फ्लायओव्हर असेल, ग्रामीण भागातल्या रस्त्याचा विषय असेल, रेल्वेच्या माध्यमातून 50% कॉन्ट्रीब्युशन केंद्र आणि राज्य असेल, या राज्यामध्ये जो काही विकास वेगाने झाला तो महायुती सरकारमध्ये किंवा युती सरकारमध्ये झाला. आणि म्हणून महायुतीच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आमच्यापैकी कोणीही सत्तेसाठी, पदासाठी, खुर्चीसाठी काम करत नाही. आम्ही सर्वजण एकत्र येऊ, चांद्यापासून बांद्यापर्यंत, भामरागडपासून रायगडपर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक विरासत ज्यांनी अनुभवली आहे त्या मातीच्या कणाकणाच्या विकासाचा संकल्प हा आमच्या सर्वांचा संकल्प आहे. यामध्ये एकमेकाच्या संदर्भात दुरावा निर्माण होईल असं भाष्य कोणीही करू नये. आणि असं भाष्य एक कार्यकर्ता किंवा एखादा नेता करतो, पण या एका वाक्याचा फायदा महाविकास आघाडी वारंवार घेते. कारण नसताना एक वाक्य एकदाच बोललं जातं, पण चॅनल्सच्या माध्यमातून हजारोदा दाखवून लोकांच्या मनामध्ये मग भ्रम निर्माण केला जातो. आणि म्हणून प्रत्येकाने राज्यावर ज्याचं प्रेम आहे, ज्यांना जे राज्यगीत मी निवडलं ते दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आपण भारत माता की जय म्हणताना महाराष्ट्राचं योगदान, या देशाचा जय होण्यासाठी, या राज्याच्या प्रगतीचं योगदान असणं हे माझ्या किंवा तुमच्यासाठी नाही तर देशासाठी आवश्यक आहे. आणि हे फक्त आणि फक्त महायुतीच करू शकते. भाऊ, आपण अर्थमंत्री होता, लाडकी बहीण योजनेवर विरोधक सुटून पडले आहेत, विविध आरोप करतायत. या योजनेच्या सक्सेसचं गणित कसं मांडावं? नाही, साधं गणित आहे. ज्यांना थोडं विचार करता येतो संवेदनशीलतेने आणि ज्यांना तारतम्य आहे. आता मी स्वतः अर्थमंत्री म्हणून एक गोष्ट अभिमानाने सांगतो की 1 मे 1960 नंतर महाराष्ट्रामध्ये 11,975 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू सरप्लस बजेट
जर या महाराष्ट्रात एक अर्थमंत्री म्हणून कोणी दिलं असेल तर तो देण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. इंडिया टुडे आणि आज तक यांनी स्वर्गीय अरुण जेटलींच्या हाताने माझा सत्कार केला देशातला बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून. गणित साधा आहे की शेवटी या राज्यामध्ये जेव्हा आपण या लाडक्या बहिणींना पैसे देतो तेव्हा आमची अर्थनीती अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाते. हे पैसे कोणीही बँकेत जमा करणार नाही, यातून बाजारामध्ये पैसे येईल, आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी हा पैसा येईल. बरं, माझ्या माहितीप्रमाणे या 46,000 कोटी रुपयापैकी 99.99% पैसे हे ॲमेझॉनच्या ऑनलाईन खरेदीवर जाणार नाही, तर आसपासच्या छोट्यातल्या छोट्या दुकानामध्ये जाऊन आपल्या अनिवार्य गरजा पूर्ण करण्यासाठी जातील. हा पैसा हा छोट्या व्यापाऱ्यांकडे, शेतकऱ्यांकडे हा पैसा जाणार आहे. आणि मग या पैशातून आम्हाला जो शेवटच्या पंक्तीतला व्यक्ती आहे त्याला मदत होणार आहे. दुसरा मुद्दा, आता मी उलटा प्रश्न त्या काँग्रेसच्या नेत्यांना विचारतो की मी 7वा वेतन आयोग देताना मी अर्थमंत्री होतो. एका दिवसामध्ये मी म्हणजे ज्याला माझीही अनुमती आहे, शेवटी जे कर्मचारी काम करतात त्यांना उत्तम वेतन दिलंच पाहिजे. 7वा वेतन आयोग ज्या दिवशी मी दिला त्याचा भार होता 44,000 कोटी. तेव्हा एकही काँग्रेसचा नेता असं म्हणाला नाही आता आमच्या तिजोरीचं काय होईल, कारण आमच्या तिजोरीवर काही नुकसान होणारच नाही आहे. महाराष्ट्र प्रगतिशील महाराष्ट्र आहे. कर्मचाऱ्यांची सेवा करताना किंवा कर्मचाऱ्यांना 7वं वेतन आयोग देताना आमच्यापैकी कुणीही काही म्हणण्याची गरजच नव्हती, कारण या पैशातून कर्मचाऱ्यांच्या सेवेचं एक पुरस्कृत करण्याचं काम होतं. फक्त दुःख काय आहे, कर्मचाऱ्यांना 44,000 कोटी दिले तेव्हा निवडणूक नव्हती. आमच्या बहिणींना आम्ही जेव्हा 46,000 कोटी देतो आहे तेव्हा निवडणूक आहे आणि काँग्रेसचं पोटात दुखायला लागलं. त्यांना वाटलं की आता हे दिलं तर आमच्या स्वप्नाचं काय होईल, आमच्या बहिणीचा जो संकल्प आहे, स्वप्न आहे ते पूर्ण होईल, पण आमच्या स्वप्नाचा मात्र इतका चुराडा होईल की या चुराड्यातून मग त्यांना एकदम राज्याची स्थिती दिसायला लागली, आर्थिक स्थिती दिसायला लागली. अरे या 46,000 कोटी जेव्हा भगिनींना जाईल, या काही वस्तू खरेदी करेल तर काही तर कराच्या रूपाने पुन्हा तुम्हाला पैसे वापस येणार आहे. ज्या दुकानदाराकडे जाणार आहे त्यांच्याकडून आयकराच्या रूपाने काही पैसे परत येणार आहे आणि यातून बाजारामध्ये जे चैतन्य निर्माण होईल त्याचा फायदा राज्यालाच होणार आहे. 1 मे 1960 ते 2014पर्यंत आमचं पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न 1,25,000 होतं. या 10 वर्षात नव्हे, या 10 वर्षापैकी 2 वर्ष 8 महिने तर उद्धवजीच मुख्यमंत्री होते, तेव्हा दरडोई उत्पन्न 6,000ने आमचं कमी झालं. यावर्षी 2,77,000 म्हणजे 1,52,000 रुपयांनी, म्हणजे जे 54 वर्षात झालं ते 7.5 वर्षात त्याच्यापेक्षा जास्त झालं. म्हणजे महायुतीच्या सरकारला आर्थिक तारतम्य आहे. आर्थिक दृष्टिकोनातून राज्याला वेगाने पुढं नेण्याचा संकल्पही आहे. $1 ट्रिलियन इकॉनॉमी जेव्हा आम्ही संकल्प करतो तेव्हा शेवटच्या गरिबाचाही विचार झाला पाहिजे. काँग्रेसला कधीही गरिबांचा विचार नव्हता, म्हणून काँग्रेसच्या 55 वर्षाच्या सरकारमध्ये या देशातली 25% संपत्ती ही 30 लोकांच्या हातात होती, कारण काँग्रेसला नेहमीच भाषणामध्ये कृषीप्रधान अर्थव्यवस्था आणि कृतीमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था हा काँग्रेसचा मूळ स्वभाव राहिला आहे. हो, राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासंदर्भात जे ते हालचाली वेग आल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर बैठकही पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे. यापैकी 6 जागा भाजपला, 3 राष्ट्रवादी आणि 3 शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. अजूनपर्यंत कोणतीही अशी अधिकृत चर्चा आमच्या कानावर आली नाही किंवा मीही कोर टीमचा भाग आहे. कोर टीमचा मी सदस्य आहे. आमची 6 लोकांची कोर टीम आहे. त्यामध्येही अजून राज्यपालांच्या जागेच्या बाबतीमध्ये कुठेही विषय आला नाही आणि म्हणून या ज्या विषयाची मग माहितीच नाही त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची एक आकडेवारी आलेली आहे, ज्यामध्ये आघाडी सरकार आणि महायुती सरकारचे ते महिलावरील जे अत्याचार आहे ते रोखण्यामध्ये सपशेल फेल ठरले. नाही, मला माहीत नाही, पण शेवटी आकडेवारी माझ्याकडे नसल्याने मग या बाबतीतली माहिती सांगता येणार नाही. एक आकडा मात्र माझ्याकडे निश्चित आहे की दोषसिद्धीचं जे प्रमाण आहे, जेव्हा अशा पद्धतीचे FIR व्हायचे, गुन्हे दर्ज व्हायचे,
त्याच्यानंतर दोषसिद्धीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये 9% 10% याच्या आसपास असायचं. आता ते मात्र 52 ते 55% झालं. जिथं कुठं गुन्हा घडत असेल त्या संदर्भामध्ये दोषसिद्धी होणं गरजेचं आहे आणि यासोबतच कायदे हे या संदर्भात अजून जास्त कडक करता येईल का याचाही विचार हा करण्याची गरज आहे. सोशल मीडियाच्या संदर्भात सुद्धा काही आत्महत्या आमच्या बहिणींच्या जाग्या सोशल मीडियामध्ये आमच्या बहिणींच्या संदर्भामध्ये अश्लाघ्य कॉमेंट करायच्या. त्यातून काही निर्णय असे आले कोर्टाचे की या निर्णयामध्ये तुम्हाला हा स्वैराचारी लोकशाही आहे असा भास होतो. खरं तर संतुलित आणि आपल्याला संस्कारी लोकशाही अपेक्षित आहे. कोणीही कोणाबद्दल बोलताना त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घागा येता कामा नये. पण दुर्दैवाने सोशल मीडिया अँटी सोशल होत असताना या संदर्भातही काही कायदे करणे हे गरजेचं आहे. काही घटना यातूनही झाल्याचं उघडकीस आलं आहे की ब्लॅकमेलिंग करायचं आणि म्हणून यामधले कायदे बदलावे हा आग्रह मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केला आहे. आणि यापुढे ज्या कायद्याच्या संदर्भात केंद्राची अनुमती लागेल केंद्राकडेही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. नाना पटोले यांनी असं म्हटलं काल की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला राजकोटवर. सुधीर मुनगंटीवार हे कमिट्या तयार करण्यात एक्सपर्ट्स आहेत. आता सध्या ते या प्रकरणात काय करतात अशी टीका त्यांनी आपल्याला. नाही मला वाटतं की कमिटी ही काही माझ्या विभागाची नसल्याने हे PWD विभाग आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कमिटी केली. पण नाना पटोले आता दिवसाही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत असल्याने कमिटी झाली हे त्यांच्या दृष्टीला आलेलं दिसत नाही. आमचे मित्र आहे त्यांना कदाचित माहीत नसेल की ही कमिटी जी झाली आहे याची चौकशी करण्याची ती कमिटी अहवाल देईल. शरद पवारांनी झेड सुरक्षा नाका. नाही ठीक आहे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे की झेड+ सुरक्षा त्यांना नको असेल तर त्यांना नाकारण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.